तर बौद्ध धर्माशी निगडीत आहे. बरोबर आहे. आणि आपलं पतंजलीचं ध्यान असेल, हिंदू धर्माशी निगडीत. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये ध्यानाला इथं महत्त्व दिलेलं आहे बघा. बरोबर आहे. तर बघूया आपण काय आहे प्रेक्ष ध्यान. सर शेअरिंग चालू करा. पोस्ट करतो तुम्हालाच परत. क्लास संपल्यानंतर परत मला करा पोस्ट. ठीक आहे. तर प्रेक्षा ध्यान पाहण्यापूर्वी अगोदर आपण प्रेक्षा म्हणजे काय बघूया. तर प्रेक्षा कशाला म्हणता येईल. तर पाहणे म्हणजे प्रेक्षा. प्रेक्षेचा एक अर्थ आहे. त्याचा अर्थ काय निघतो. तर पाहणे. मग काय पाहणे हा पण प्रश्न पडतो. तर आपला डोळ्याचा विषय आहे. जसं की ज्ञानेंद्रिय आहेत. डोळा, कान. कानाचा विषय आहे ऐकणे, डोळ्याचा आहे पाहणे. तसंच पाहणे हा विषय कशाचा आहे. डोळ्यांचा आहे. डोळ्याशी संबंधित आहे. मग प्रेक्षाध्यानामध्ये काय केलं जातं. पाहिलं जातं. कशाला. हे डोळे पाहतात. सर्व पाहतात. मग काय पाहतात. तर बाह्य जगताकडे बघतात. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आहे, तिथं काय आहे, गाड्या येतात जातात. म्हणजे दृष्टी जी आहे ही आंतरदृष्टी आहे का आपली. नाही. तर ही दृष्टी कशी आहे आपली. बाह्य दृष्टी आहे. बरोबर आहे. मग सखोल पाहणे. तर आता काय पाहायचं याच्यावरती आपण प्रेक्षाध्यानामध्ये विचार करायचा आहे. तर बाह्य दृष्टीकडे न पाहता, बाह्य जगताकडे न पाहता, तर योगाचं जे म्यूट करा कोण आहे ते. योगाचं जे लक्ष आहे ते अंतर्मनाकडे असतं किंवा आंतरिक दृष्टी ही योगाला महत्वाची असते. मग खोल पाहणे. म्यूट करा कोण आहे ते. तुम्ही करा म्यूट. तुम्ही आहेत पोस्ट. तुम्ही करू शकता त्यांना म्यूट. माडी मॅडम आहे. ठीक आहे. झालीच वाटतं बहुतेक म्यूट ते. ठीक आहे पुढे बघूया मग. मग ह्या पाहण्यातून आता ज्यावेळी आपण आपली दृष्टी अंतर्मनाकडे वळवतो त्यावेळी आपला खरा योग मार्ग, आपला खरा योगाचा प्रवास, योगिक प्रवास आपला हा इथून सुरुवात होतो. कुठून सुरुवात होतो तर आंतरिक पाहण्याकडून. जसं की पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा आंतरिक पाहण्याच्या बाबतीत कुठला हे आहे हो. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय माहित आहे का कोणाला. सांग. इंद्रियापासून आसक्ती. हा. इंद्रियाचे जे विषय आहेत वेगवेगळे, की डोळ्याचं पाहणे, कानाचं ऐकणे, नाकाचा श्वास घेणे, हे इंद्रियांच्या विषयाकडून आपल्या मनाला आंतरिक दृष्टिकोन घेणे, आंतरिक करणे हे गरजेचं आहे. मग याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टी आहेत बघा. बरोबर आहे. जोपर्यंत आपण मनाला अंतर्मन करू शकत नाही तोपर्यंत आपण धारणा, ध्यान या गोष्टी करू शकत नाहीत. ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. बरोबर आहे. मग आता ही जी सखोल जाणीव आहे ती कशी करायची आहे. तर पाहणं याच्याबद्दल काय सांगितलंय जैन धर्मामध्ये. तर त्यांनी म्हटलं आहे की बघा, पाहिल्यामुळे एखादी गोष्ट प्रिय किंवा अप्रिय, बरोबर आहे, आवडती किंवा नावडती अशा भावना उत्पन्न होतात का हो. हो होतात ना. बरोबर आहे. म्हणजे पाहिल्याने एखादी गोष्ट आवडली की त्या गोष्टीकडे आपण जातो आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर त्या गोष्टीबद्दल आपल्यामध्ये द्वेष निर्माण होतो. बघा तसंच पुढे काय म्हणले बा,
पसंत नापसंत, चांगले वाईट किंवा प्रिय अप्रिय याच्यामध्ये राग किंवा द्वेष असे भाव उत्पन्न होतात. बरोबर आहे. किंवा आपण बाहेरच्या जगताकडे पाहत गेलो की आपलं मन सुद्धा हे बाह्य जगताकडे धाव घेतं. आता आपण प्रत्येक वेळी ओंकार म्हणताना सुद्धा काय करतो? डोळे झाकतो. बरोबर आहे. ध्यान करताना सुद्धा डोळे झाकतो. मग डोळे झाकायची गरज काय आहे? का झाकायचे डोळे? जगाकडे बाह्य जगाकडून आंतर जगाकडे वाटचाल करण्यासाठी. अंतर्मुख होण्यासाठी. होण्यासाठी. बरोबर आहे. पण जोपर्यंत आपले डोळे उघडे असतील तोपर्यंत आपलं लक्ष कुठं असेल? बाह्य जगावर बाह्य जगताकडे. बघा आताच मच्छर माझ्या इथं येऊन गेल्या गेल्या मी त्याच्याकडे पाहिलं. बरोबर आहे. म्हणजे बाह्य जगतात ज्या ज्या क्रिया घडतायत त्या आपण पाहतो. म्हणजे मन स्थिर होईल का? मग नाही. मनाला स्थिर करता येईल का? नाही. आपलं लक्ष विचलित होईल. आपण डोळे झाकणार नाही. म्हणजे विषय दिसले की मी एक छोटस उदाहरण सांगतो. काल परवाच मी संभाजीनगरला गेलो होतो आणि जाताना खिडकीमध्ये आपण आपली खिडकी असते साईडला. मग खिडकीतून पाहताना कसं पाहतो? बाजूला काही आलं की पाहत जातो, काही आलं की पाहत जातो. बरोबर आहे. काही दिसलं की आपले लगेच डोळे तिकडे फिरतात. मग हा जो प्रवास आहे 4-5 तासाचा प्रवास आहे आणि 2-3 तास असं इकडं इकडं बघूनच काय झालं? मान दुखायला लागली. मग काय करायचं होतं? इकडे बघावं लागेल. पण इकडं खिडकी नव्हती, दूर होती, बाहेरचं दिसत नव्हतं. म्हणजे दोन्हीमध्ये बघा फरक. आता इकडं दिसतंय म्हणून डोळे काय करतायत? डोळ्याच्या विषयाकडे धाव घेतायत. मग काय झालं? मी जाता जाता सहजच डोळे झाकले आणि निवांत शांत बसलो. मग शांत बसल्यास इथं काय झालं? तर ते काय येतंय आणि काय जातंय बाजूने. जोपर्यंत डोळे उघडे होते मान दुखत होती. मला काय करायचं होतं की इकडे बघायचं नव्हतं, इकडे बघायचं थांबवायचं होतं. का हो? कारण मान दुखायला लागली होती सारखं इकडे इकडे बघून. मग हे थांबत नव्हतं. किती केलं तरी ते आणखीन काय दिसलं की परत बघायचं, आणखीन काय दिसलं की परत बघायचं. मग डोळे झाकल्यानंतर काय झाले? ते दिसायचंच बंद झालं. बरोबर आहे. म्हणजे मान आता इकडे जाईल का हो? विषयच दिसणार नाहीत. विषयच दिसणार नाहीत तर इंद्रिय त्याच्या मागे धाव घेतील का हो? बरोबर आहे. म्हणून ज्यावेळी आपण ध्यानधारणा करतो त्यावेळी आपले डोळे बंद असतात आणि प्रेक्षा ध्यानामध्ये सुद्धा तेच करायचं आहे. सखोल पाहायचं आहे. मग कुठं पाहायचं आहे? तर बाहेरच्या दृष्टीकडे पाहायचं नाही, बाहेरच्या जगताकडे पाहायचं नाही, तर आंतरिक जगताकडे पाहायचं आहे असं त्या ध्यानामध्ये सांगितलेलं आहे. आता समजा तुम्हाला प्रेक्षा ध्यानाचा प्रश्न आला. बरोबर आहे. मग तुम्ही काय लिहिणार हो? डायरेक्ट त्याची कृतीच लिहिणार का? प्रेक्षा म्हणजे काय? त्याचं डेफिनेशन, एक्सप्लेनेशन करणार. कोणताही प्रश्न असो, याच पेपरचा असो किंवा इतर कोणत्याही पेपरचा असो, प्रश्नाचं उत्तर लिहिताना डायरेक्ट प्रश्नाचा गाभा लिहायचा नाही. प्रस्तावना करायची त्याच्या संदर्भात की ते कुठून आलं किंवा कसं निर्माण झाला, तो शब्द कसा तयार झाला. थोडक्यामध्ये त्याची प्रस्तावना करायची सुरुवातीला. हे काय आहे, कुणाचं आहे, कोणी शोधलं, कोणी दिलं, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. कशाबद्दल आहे, का म्हणलेलं आहे, ही छोटीशी प्रस्तावना झाली 3-4 ओळीमध्ये की मग सुरुवात करायची प्रश्नाची आणि प्रश्नाच्या गाभ्यामध्ये मुख्य विषय लिहायचा. बरोबर आहे. अशानं उत्तर आकर्षक होतं आणि मार्क्स पण चांगले मिळतात. तसंच आणि शेवटी समारोप करायचा. त्याची थोडक्यात माहिती, ही कृती कशाबद्दल आहे, काय आहे, का करावी, थोडीशी माहिती लिहून उत्तर आपण तिथं पूर्ण करू शकतो. बघूया मग पुढे आणखीन काय आहे. राग आणि द्वेष कशाला म्हणायचं हो? तर ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच्या मागे धावणे म्हणजे त्याला म्हणायचं आहे राग प्रवृत्ती. आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्याच्याबद्दल द्वेष करणे म्हणजे ह्याला द्वेष प्रवृत्ती असं म्हणतात. आणि
डोळे झाकल्यानंतर डोळ्याचे विषय बंद होतात. मग विषयच बंद झाले, दिसणंच बंद झालं, तर राग आवडणं किंवा ना आवडणं बंद होऊन जाईल. बरोबर आहे. चांगलं आहे का वाईट आहे हे पण बंद होऊन जाईल. प्रिय आहे का अप्रिय आहे हे पण बंद होऊन जाईल. आणि हे बंद झाल्याच्या नंतर राग आणि द्वेष हे दोन्ही पण थांबतील. तिथं चांगलंही न दिसल्यामुळं राग निर्माण होणार नाही आणि वाईटही न दिसल्यामुळं द्वेष निर्माण होणार नाही. या गोष्टी आपण तिथं बंद करू शकतो. तसेच पुढं काय म्हणले, राग किंवा द्वेष मुक्त पाहणे. आता बघा, हा आता पुढे बघा, राग किंवा द्वेष मुक्त पाहणे म्हणजेच त्याला वितराग किंवा प्रेक्षा असं म्हणायचं आहे. बघा, आपण कुठून कुठवर प्रवास केला. पाहण्याच्या मागे राग द्वेष, आणि राग द्वेष मुक्त जर झालो आपण, राग द्वेष मुक्त पाहत असो, तर त्याला म्हणायचं आहे वितराग किंवा प्रेक्षा असं तिथं जैन धर्मामध्ये सांगितलेलं आहे. तसेच मग प्रेक्षा ध्यानाची सुरुवात कोणी केली किंवा हे तत्व कुठून अनुसरून केलं? बरोबर आहे. जसे की सायक्लिक मेडिटेशन कोणी सुरुवात केलं होतं? यस व्यासामध्ये. बरोबर आहे. आणि मग याच्यामध्ये कसं आहे सुरुवात, बघा कशी आहे, तर आचार्य महाप्रज्ञ यांनी 20व्या शतकात भगवान महावीरांच्या तत्वज्ञान आणि अभ्यासावर आधारित प्रेक्षा ध्यान तयार केले होते. आता बघा, आता त्याच्यामध्ये मूळ तत्व कुठलं वापरलं होतं सायक्लिक मेडिटेशन मध्ये? त्यांनी ते काय म्हणतात त्याला, एक रेषी आणि थ्री नाही. थ्री डायमेन्शन. त्याची सुरुवात आधुनिक काळातली आहे, पण प्राचीन संदर्भ कुठला घेतला होता? मांडुक्य उपनिषदात. मांडुक्य उपनिषदाचा. मांडुक्य उपनिषदामधील प्राचीन संदर्भ होता त्याचा. मग जसं हे प्रेक्षा ध्यान आहे, आता इथं 20व्या शतक म्हणल्यावर अलीकडचा काळ झाला. मग यांनी जे तयार केलंय तिथं कुठलं तत्व वापरलंय? तर तिथं जे तत्व वापरलंय ते भगवान महावीरांच्या तत्वावरती ते आधारित आहे. आणि हे ध्यान प्रेक्षा ध्यान तयार केलेलं आहे. मग हे 2 नंबरची जी प्रतिमा आहे बघा, ती आचार्य महाप्रज्ञजीची आहे. त्यांनी त्याला विकसित केलेलं आहे. तसेच पुढं काय म्हणले, भगवान महावीरांना प्रेक्षा ध्यानाने ज्ञान प्राप्त झाले होते. बरोबर आहे. म्हणजे जसं की आपल्या अष्टांग योगामध्ये समाधी आहे, समाधीनं मोक्ष प्राप्त होतो, आत्मज्ञान प्राप्त होते. तसेच हे महावीर काय आहे तो, मग माहित आहे का कुणाला? जैन धर्माचे संस्थापक. धर्माचे संस्थापक आहेत भगवान महावीर. कितवे आहेत हे? 12वे 24वे. 24वे सॉरी. 24वे. मग संस्थापक 23वा 24वा असतो का पहिला असतो? संस्थापक नाही ते. म्हणजे जसं शीख धर्मामध्ये वेगवेगळे गुरु परंपरा आहे, तशी तीर्थंकार अशी परंपरा. तीर्थंकार. 24 तीर्थंकार आहेत. बरोबर आहे. पहिले, दुसरे, तिसरे. तसंच महावीर सुद्धा एक तीर्थंकार आहेत. मग तीर्थंकार म्हणजे काय माहित आहे का कुणाला? कोणाला म्हणायचं? नाही माहिती. मग बघा, तीर्थंकार म्हणजे ज्याला केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. किंवा तीर्थंकार आणखीन कुणाला म्हणायचं, की जैन धर्माचा प्रचार प्रसार ज्यांनी केलेला आहे. आणि पहिली गोष्ट काय आहे, केवल ज्ञानाची ज्याला प्राप्ती झालेली आहे. आता हे केवल ज्ञान म्हणजे काय? तर जसं की आपल्या धर्मामध्ये आत्मज्ञान आहे बघा. बरोबर आहे. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. जसं की आता ब्राह्मण कोणाला म्हणायचं हो, माहित आहे? ब्रह्म जाणतो तो. ज्याला ब्रह्मज्ञानाची ओळख झाली आहे, ज्याने ब्रह्मज्ञानाला प्राप्त केलंय, ब्रह्माला ओळखलेला आहे, त्याला काय म्हणायचं? ब्राह्मण. तसंच ज्यांनी केवल ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे, केवल ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यांना म्हणायचं आहे
तीर्थंकार. जसं की आपल्याकडे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, तसं त्यांच्या धर्मामध्ये केवल ज्ञान. केवळ मग हे केवल ज्ञान जे आहे ते कसं प्राप्त होतं मग? बरोबर आहे, 1-2 दिवसामध्ये प्राप्त होईल का हो? कदाचितच नाही. मग त्याच्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. जसं की अष्टांग योगामध्ये समाधी आहे, ही समाधी लगेच प्राप्त होते का हो? त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तप करावं लागतं, तपश्चर्या करावी लागते. मग हे केवल ज्ञान सुद्धा असं तसं प्राप्त होत नाही. तर हे केवल ज्ञान प्राप्त करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. कधी कधी प्राप्त झालंय केवल ज्ञान? किती वर्षांनी झालं? 12 वर्षांनी 12 त्यांना वर्ष. केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे एवढं कठोर तप त्यांनी केल्यानंतर ते प्राप्त झालेलं आहे. मग तीर्थंकार कोणाला म्हणायचं? तर ज्यांना ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्यांना तीर्थंकार असं संबोधलं जातं. मग तसेच पुढे काय म्हणले बघा, भगवान महावीरांना प्रेक्षाध्यानाने ज्ञान प्राप्त झाले. म्हणजे हे मूळ तत्व कुणाचं आहे? भगवान महावीरांचं आहे. पण आचार्य महाप्रज्ञांनी त्याच्यावरती काही थोडंफार बदल करून ते आपल्याला आता ज्या जगात सामान्य जगतातील लोकांसाठी त्याचा कसा उपयोग करता येईल ते याच्यामध्ये प्रस्तुत केलं आहे. तसेच पुढे बघूया, भगवान महावीरांना पुढे जैन धर्माचे मत आहे की मुक्ती केवळ ध्यान किंवा शुक्ल ध्यानानेच मिळू शकते. बघा, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, आपण सुरुवातीलाच म्हणले, किंवा हिंदू धर्म असेल, या सर्व धर्मामध्ये ध्यानाला खूप महत्व आहे. ध्यान म्हणजेच योगाचाच एक भाग आहे. आता भगवान महावीर जे बसलेले आहेत ते कोणत्या आसनामध्ये आहेत सांगू शकाल का हो कुणी? पद्मासन. पद्मासनात आहे. बरोबर, पद्मासनामध्ये बसलेले आहेत. म्हणजेच हा सुद्धा एक योगाचाच भाग आहे. आता पतंजल योगसूत्रामध्ये आसनांची माहिती आहे का? पद्मासन दिले का हो? नाही. अलीकडच्या काळामध्ये गिरंड संहिता असेल किंवा हठयोग प्रदीपिका असेल ज्याच्यामध्ये आसनांचं वर्णन आहे, परंतु पतंजली योगसूत्रामध्ये फक्त स्थिरम सुखम आसनम एवढंच सांगितलेलं आहे. पण गिरंड संहितेमध्ये आहे किंवा हठयोग प्रदीपिके मध्ये आहे, हे अलीकडच्या काळातील आहेत. परंतु बौद्ध असतील किंवा भगवान महावीर असतील हे खूप प्राचीन काळातील आहेत आणि त्यांच्या मुद्रा सुद्धा ह्या एकतर पद्मासन असेल, सिद्धासन असेल, अशा याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. हे आसन आहे. पुढे बघूया, प्रेक्षाध्यान हे मुख्यतः 8 विभागामध्ये विभागले गेले. सायक्लिक मेडिटेशन जे होतं ते किती विभागामध्ये विभागलं होतं सांगू 4. शकाल? 4 का 3? 3 ना तीन. सर? 3. म्हणजे तुम्हाला रिपिटेशन होईल, लक्षात राहील परत परत ऐकल्यामुळं स्मृती. सर सर हे केवळ ध्यान आणि शुक्ल ध्यान याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन करा ना. काय म्हणला? केवळ ध्यान आणि शुक्ल ध्यान हे थोडं फरक समजावून सांगा ना. ते पुढे आहे, आणखीन आहे पुढे ते. बरं, ठीक. हा, जसे की आपले समाधीचे प्रकार आहेत, निर्गुण समाधी आणि सगुण समाधी. तशा प्रकारे ते ध्यानाचे प्रकार आहेत, जसं केवळ ध्यान आणि शुक्ल ध्यान. तर निर्गुण समाधीमध्ये ध्याता आणि ध्येय असतात सगुण समाधीमध्ये, आणि निर्गुण समाधीमध्ये कोणीच उरत नाही, तिथं शून्य होऊन जातं सर्वच. अशा स्वरूपामध्ये केवळ ध्यान आणि शुक्ल ध्यानाचं स्वरूप आहे. पतंजलीनुसार संप्रदाय समाधी, असंप्रदाय समाधी. परत ते समाधीचे प्रकार पडतात आणखीन, संप्रज्ञात, त्याप्रमाणे. तसे हे प्रकार आहेत. आता सायक्लिक मेडिटेशन मध्ये IRT, QRT आणि DRT हे 3 महत्वाचे टप्पे आहेत. लिहिताना पण असंच लिहायचं बरं का, 3 महत्वाचे टप्पे आहेत. तसेच प्रेक्षाध्यानामध्ये 8 टप्पे आहेत. मग काय काय आहे या 8 टप्प्यामध्ये, काय सांगितले आचार्य महाप्रज्ञांनी? तर एक पहिला जो आहे तो कायोत्सर्ग आहे, दुसरा आहे अंतरयात्रा, तिसरा आहे श्वास प्रेक्षा, चौथा आहे शरीर प्रेक्षा, 5वा आहे चैतन्य केंद्र प्रेक्षा, 6वा आहे लेश्य ध्यान, 7वा आहे भावना आणि 8वा आहे अनुप्रेक्षा. अशा वेगवेगळ्या टप्प्यातून आपण हे ध्यान पाहणार आहोत. मग आता ध्यानाची तयारी कशी करायची? तर त्याच्यासाठी बसावं तर लागेल, बरोबर आहे. ज्यांना बसणं शक्य नाही ते झोपून करू शकतील.
पण ध्यान करणं गरजेचं आहे. मग पुढे काय म्हणले बघा, ध्यानासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडा. आता बघूयात एक एक टप्पे बघूयात. त्या अगोदर सुरुवात कशी करायची, ध्यानाची मुद्रा, शारीरिक मुद्रा आणि हाताची मुद्रा काय असेल ते पण बघूयात सुरुवातीला. मग कायच स्वर्ग नंतर बघूयात. तर बघा, तर ध्यानासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडा किंवा ध्यानाच्या अभ्यासादरम्यान बसण्यासाठी चटई किंवा मॅटचा वापर करा. का वापरायचं हो, फरशीवर बसल्यावर जमत नाही का? ऊर्जा जाऊ नये म्हणून. नाही हा, अं, आणखीन सांगता येते. कमी थंड किंवा गरम आपल्याला जाणवू शकते आणि मग त्याच्यामुळे पण लक्ष विचलित होतं आपलं. खूपच छान. ध्यानावर परिणाम होऊ शकतो. अतिशय थंड पॉलिश फरशी असेल तर आपलं मन ध्यानामध्ये लागणार नाही आणि अतिशय गरम असेल तरी सुद्धा मन ध्यानामध्ये लागणार नाही. 2-3 कारण आपण तिथं सांगू शकतो. किंवा जास्त वेळ बसायचं असल्यामुळं खाली रुतू शकतं, घोट्याला रुतू शकतं आणि ध्यान धारणा समाधी या ज्या क्रिया आहेत दीर्घकालीन आहेत, दीर्घकाळ केल्या जाणार आहेत. म्हणून चटई वगैरे आतरली की रुतणार नाही, थंड गरम लागणार नाही. आणखी तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तर ग्रॅव्हिटीचं पण एक असू शकेल ना सर. ऊर्जेचं वहन पृथ्वी म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपल्या बॉडीवर जी वर्क होते त्याच्यामध्ये आणि आपल्या ह्यातून जी भेटणारी ऊर्जा ह्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल मॅटचा असू शकतोय. परस्पर त्याला ग्रॅव्हिटी transfer नाही म्हणत होणार. नाही. नाही, ग्रॅव्हिटी मला नाही. वाटतं ऊर्जेचं वहन हा. ते त्याला जी अर्थिंग टाईप, ऊर्जा निर्माण होते तिचं अर्थिंग वहन थेट जमिनीत जाऊ नये. हा. आपण अर्थिंग अर्थिंग प्रमाणे जसं आपली ऊर्जा सर्क्युलेट होते तशी शरीराची ऊर्जा जमिनीला स्पर्श झाल्यानंतर आपल्या शरीरातली ऊर्जा तिकडे सर्क्युलेट होते. त्यासाठी ते आपण आसन असावं. बरोबर आहे. हा, आपल्या ऊर्जा हे मुख्य कारण हे आहे. त्यानंतर होत. इन्सुलेटर आहे. 2-3 कारण आपण तिथं सांगू शकतो. अर्थिंग म्हणजे ज्यावेळी आपण योगिक क्रिया करतो, आसन असतील, प्राणायाम असेल, धारणा असेल, ध्यान असेल, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एक दिव्य ऊर्जा निर्माण होत असते. सुप्त शक्तींचं जागरण होत असतं. मग अशा वेळी जर अर्थिंग भेटली तर ती प्रवाहित होऊ शकते पृथ्वीकडे. म्हणून ते आपण चटई मॅट वापरावे असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. मग या निर्माण ध्यानादरम्यान झालेली ऊर्जा हा, निर्माण झालेली ऊर्जा आपल्यामध्ये शरीरात राहावी. साठवून ठेवण्यासाठी. हा, छान. पर पुढे बघूयात शरीराची मुद्रा काय आहे. आता ही झाली, मॅट वगैरे घेतलं, स्वच्छ वातावरण निवडलं. मग शरीराची मुद्रा काय आहे, तर त्यामध्ये एक तर आहे पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन किंवा वज्रासन. या 4 आसनांपैकी एक आसन आपल्याला निवडायचं आहे. ज्या आसनामध्ये आपण स्थिरम सुखम आसनम, दीर्घकाळ जास्त काळ शांतपणे किंवा जे आपल्याला सुखदायक आहे त्याच्यामध्ये आपण कोणतंही आपण निवडू शकतो. आणि याच्यातलं एकही जरी येत नसेल तर आपण सुखासनामध्ये बसून सुद्धा करू शकतो. पण आता वरची जी प्रतिमा आहे महावीरांची ते आहे पद्मासनामधली आहे. आता हे प्रेक्षाध्यान जे आहेत, प्रेक्षाध्यानाच्या मूर्त्या जिथं कोरलेल्या आहेत किंवा लेण्यामध्ये आहेत, हे प्रेक्षाध्यान हे जास्तीत जास्त पद्मासनामध्ये केलं जातं किंवा कायोत्सर्ग मुद्रेमध्ये केलं जातं. आता कायोत्सर्ग मुद्रा काय आहे बघूया पुढे. दुसरा प्रकार म्हणजे, एक प्रकार म्हणजे बसून करणे, पद्मासन, भगवान महावीर वर आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे उभे राहून. आता बरेच तुम्ही प्रकार बघितलेले असतील ध्यानाचे, हे सगळे कसे आहेत, बसून केले जाणारे आहेत. बसून. पण बऱ्याच प्रतिमांमध्ये तर काय सांगितलंय, कायोत्सर्ग मुद्रेमध्ये थांबून ध्यान करावं. बरोबर आहे. मग ही कायोत्सर्ग मुद्रा कशी आहे, तर पायात 4 बोटांचे अंतर आणि दोन्ही जे हात आहेत. आता बघा खालच्या ज्या 2 प्रतिमा आहेत बघा, एक आहे पार्श्वनाथाची आणि दुसरी आहे बाहुबलींची. या दोन्ही मुद्रा ज्या आहेत या कायोत्सर्ग मुद्रेमधील आहेत. दोन्ही हात लटकत ठेवलेले आहेत आणि सर्व अंग स्थिर अशा स्वरूपामध्ये ठेवायचं आहे. कसलीच हालचाल करायची नाही, डोळे बंद असतील. मग इकडची जी मूर्ती आहे बघा भगवान बाहुबलींची, तर त्यांच्या कायोत्सर्ग मुद्रेमधली मूर्ती आहे
आणि त्यांच्यावरती एक काहीतरी डिझाईन काढलेली आहे बघा, दिसते का तुम्हाला? हो. काय आहे हो? काय वाटते तुम्हाला वेल काय असेल? वेल आहे तो. वेल दिसते कसलं तरी. हा, वेलाचं चित्र काढल्यासारखं आहे. म्हणजे काय सांगता येईल बरं तुम्हाला ते काय असेल? म्हणजे ते एक एवढे स्थिर होते की एखादी वेल येऊन त्यांना गुंडाळत राहिली, आधार घेऊन वर चढत राहिली. हा, आपण सुरुवातीलाच काय म्हणलंय, केवळ ज्ञान जे आहे 12 वर्षांनी प्राप्त होतं. म्हणजे ही बाहुबलींची जी मूर्ती आहे ही आहे 1 वर्षापर्यंत त्यांनी या मुद्रेमध्ये ध्यान केलेलं आहे. किती वर्षापर्यंत? 1 वर्षापर्यंत. मग ज्यावेळी त्यांनी ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरती वेली लेपटल्या होत्या, वेली वाढल्या, कडेने बाजूला पायाच्या भोवताली वेरूळ निर्माण झालं, वारूळ निर्माण झालं, आणि कडेनं सुद्धा झाडं झुडपं वाढली. वारूळ म्हणल्यानंतर सर्प वगैरे येणार, सर्प वगैरे लपेटले, वेली वाढल्या, झाडे झुडपे वाढली, तरी सुद्धा ते ध्यान स्थिर अवस्थेमध्ये, अचल अवस्थेमध्ये स्थिर होते. मग अशीच एक प्रक्रिया आणखीन कोणाबद्दल आहे हो, माहित आहे का तुम्हाला? ज्यांच्या शरीराभोवती वेरूळ तयार झालं होतं? वाल्मिक ऋषी. आपले स्वामी समर्थांचा माहित आहे का इतिहास कुणाला? नाही. कर्दळी वनामध्ये बसले होते बघा, माहित आहे का? प्राकट्य नाही. माहित आहे का त्यांचं? नाही सर. कर्दळी वनामध्ये होते आणि एक लाकूड लाकडं तोडण्यासाठी गेला होता झाडावरती, आणि ज्यावेळी तो लाकडं तोडत होता त्याच्या हातातली कुऱ्हाड जी आहे ती निसटून खाली पडते, खालच्या वारुळावरती पडते, आणि वारुळावर पडल्यानंतर तिथून रक्त व्हायला लागतं, रक्त यायला लागतं लाल लाल. मग त्या लाकूड तोड्याला कोड पडते की रक्त काय येत असेल. त्यानं थोडंफार उकरून बघितलं तर मानवी देहाचा प्रकार दिसला, आणि सर्व उकरून बघितल्यानंतर त्यातून जे आहे तशा स्वरूपामध्ये त्यांचं प्राकट्य आहे. बघूयात. म्हणजेच हे जे ध्यानाचे जे स्वरूप आहे एकदम स्थिर अशा स्वरूपामधले, पण ज्यावेळी आता मग हे असं जे स्वरूप आहे ते कधी प्राप्त होत असेल, तर ज्यावेळी आता आपण 2 प्रकार बघितले बघा सुरुवातीला समाधीचे, सगुण समाधी आणि निर्गुण समाधी. निर्गुण समाधीमध्ये आपण आपलं देहभान सुद्धा विसरून जातो. आलं लक्षात? आता 1 वर्षापर्यंत हे उभे असतील, मग त्यांना खायला प्यायला काय लागलं नसेल का हो? बरोबर आहे. मग मलमूत्र कसं केलं असेल, अशा गोष्टी लागल्या नसतील का? बरोबर आहे. तर मग ज्यावेळी आपण ध्यानामध्ये स्थिर असतो त्यावेळी शरीराच्या गरजा आपोआप पूर्ण होत असतात. जसं की मुख्य ऊर्जेचा स्रोत काय आहे, तर प्राण आहे. सूर्य. प्राण जो आहे तो मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे, आणि त्यातूनच ते आपल्या शरीराची ऊर्जा भागवत असतात. आणि ध्यानामध्ये एवढी गाढता येते की आपल्या शरीराचं देहभान सुद्धा विसरून जातं. शरीराभोवती वेली जरी येऊन चिकटल्या, शरीराभोवती झाडं झुडपं तयार झाली, नाग जरी आपल्या शरीरावरती खेळला, तरी त्याला त्या योग्याला त्याची जाणीव नसते. काय आहे बाह्य जगतामध्ये काय घडतंय किंवा आपल्या शरीराशी काय घडतंय हे सुद्धा त्याला कळत नाही. किंवा म्हणजे काही आपण घटावस्था प्राप्त होते. हो. काही असं बघतो बघा की जो योगी असतो तो ध्यानधारणा, बरेच आपण सिरियल वगैरे बघितले असतील, त्याच्यामध्ये असतं बघा, त्याच्या रक्षणासाठी एक व्यक्ती असते बाहेर. असं कधी बघितलंय का? कारण त्याला कोणी येऊन मारू नये, कारण त्याला कळत नाही, देहभान विसरलेला असतो तो, त्याच्या रक्षणासाठी दुसरा एखादा व्यक्ती असतो. असं सुद्धा तिथं असतं. ठीक आहे, पुढे बघूयात. मग ही आहे कायोत्सर्ग मुद्रा. मग हाताची मुद्रा कशी ठेवायची? एक आहे ज्ञान मुद्रा. माहित आहे का ज्ञान मुद्रा? सर्वांना माहित असेल आता. सांगा बरं कशी आहे? ते तर्जनी अंगठा एकमेकाला जोडायचा, 3 हा, बोटं खाली सरळ आणायची. काही जण दिसले? नवीन आहेत, काही माहित नाही सुरुवातीपासून, म्हणून ज्ञानमुद्रा जी आहे, तर्जनी आणि अंगठ्याचा स्पर्श आणि बाकीची 3 बोटी जी आहेत ती सरळ ठेवायची, आणि 2 हात सहज गुडघ्यावरती ठेवून ज्ञानमुद्रेमध्ये आपण बसू शकतो. मग ज्ञानमुद्राच का करायची? तर अॅक्युप्रेशरचे जे पॉइंट असतात बघा,
माहित आहेत का सर्वांना? नाव तर ऐकलंय का ॲक्युप्रेशर म्हणून? होय होय. हो नाव तर ऐकलंय हातामध्ये सर. असतं तेवढं माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे हातावरती वेगवेगळे पॉइंट आहेत. कुठं नाकाचे आहेत, कुठं कानाचे आहेत, कुठं कमरेचे आहेत. बरोबर आहे. तसं हा जो भाग आहे, अंगठ्याचा अग्रभाग जो आहे, तो आपल्या बुद्धीशी म्हणजे मेंदूशी, ब्रेनशी संबंधित आहे. म्हणून हा एकमेकांचा स्पर्श आपल्या ब्रेनला स्थिर शांत ठेवण्यासाठी मदत करतो. मग आणि सर तसंच आपल्या शरीराचं जे ऊर्जेचं सर्कल आहे, हं, ते सर्कल हे दोन्हीने जोडलं की कम्प्लीट होतं. बरोबर. कारण शरीराची अख्खी जोडणी मग त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे नाहीये ना असं. हा, ठीक आहे. कारण आणखीन असू शकतात, 2-3 असू शकतात. ठीक आहे. मग दुसरी मुद्रा जी आहे, ती मुद्रा काय आहे हो? वितराग मुद्रा सांगितलेली आहे. ती कशी आहे बघूयात परत. हं. दुसरी मुद्रा जी हातांची आहे ती वितराग मुद्रा आहे. आता याच्यामधली भगवान महावीरांची जी प्रतिमा आहे, त्यामध्ये हातांची जी मुद्रा आहे, ती आहे वितराग मुद्रा. कसं आहे? डावा हात खाली आणि उजवा हात त्याच्यावरती असं ठेवून ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो, त्यावेळी सुद्धा आपलं मन स्थिर व्हायला लागतं. पुढे बघूयात मग आणखी. या झाल्या मुद्रा. आता ध्यानाची पहिली पायरी काय आहे? सांगा. 8 पायऱ्या बघितल्या आपण. कार्योत्सर्ग. हा, पहिली पायरी जी आहे कायोत्सर्ग. कायोत्सर्ग आहे ना का कार्योत्सर्ग? कायोत्सर्ग. हा, मग ध्यानाची पहिली पायरी बघण्यापेक्षा आता काय काय बघितलं? शारीरिक मुद्रा बघितली. आता उत्तर लिहिताना सुद्धा असंच लिहायचं. शारीरिक मुद्रा 4 प्रकारच्या. पद्मासन, बद्ध पद्मासन, वज्रासन असं लिहायचं. आणि हाताच्या मुद्रा 2 प्रकारच्या. एक ज्ञान मुद्रा आणि दुसरी वितराग मुद्रा. या मुद्रा झाल्या. मग ध्यानाची सुरुवात करताना काय सांगितले आचार्यांनी? तर सायक्लिक मेडिटेशन मध्ये ध्यानाची सुरुवात आपण कशाने केली हो? कशाने केली? शवासनातून ना. शवासनातून केली. ती मुद्रा झाली, शारीरिक मुद्रा झाली ती. हम्म. सांगा. लये संबोधये चित्तम. हा, प्रार्थने. म्हणजे ध्यानाची सुरुवात ही प्रार्थनेने करायची. सायक्लिक मेडिटेशन मध्ये सुद्धा ध्यानाची सुरुवात शवासनामध्ये केली म्हणजे ती शारीरिक मुद्रा झाली. आता याच्यामध्ये शारीरिक मुद्रा 4 प्रकारच्या पाहिलो. मग याच्यामध्ये सुद्धा सुरुवात करताना काय म्हणायचं आपल्याला? प्रार्थना म्हणायची. मग ती प्रार्थना कोणत्या कोणत्या प्रकारची आहे? किंवा त्याच्यामध्ये 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. प्रथम आहे अर्हम. जैन धर्माचं कोण आहे का आपल्या याच्यात? क्लासमध्ये कोण आहे का आपल्यात? नाही. ठीक आहे. मग जसं काय म्हणले, प्रथम अर्हम किंवा महाप्राणध्वनी पठनाने करावी. आता अर्हम म्हणजे काय? तर जसं की आपण योगाची सुरुवात कशाने करतो? प्रणव. आपला ध्वनी काय? आपला ध्वनी काय आहे? महाध्वनी काय आहे आपला? ओम. प्रणव. प्रणव उच्चार. ब्रह्मोच्चार. उम. ओम. तसंच जैन धर्मामध्ये कसं सांगितलेलं आहे? अर्हम हा सांगितलेला आहे. तसेच मग याचा उच्चार कसा करायचा आहे? आपण जो आहे तो कसा उच्चार करतो? म चा उच्चार कसा करतो? तसंच मग ह्याचा उच्चार कसा करायचा? माहित आहे कुणाला? नाही सर. तर बघा, अरहम. आता याची संधी कशी होते बघा. जसं की ओमची संधी कशी होते? उ म. तशी याची संधी कशी होते? अ र ह म. अरहम, अरहम. मग चा जो उच्चार आहे तो गळ्यापासून आणि ओठांचा आकार कसा राहील? थोडेसे उघडे असतील. मग करताना कसं करतो आपण? ओम मध्ये ओठांचा आकार मिटलेला असतो.
मग याच्यामध्ये पण म आहे शेवटी, अरहम. मग त्यावेळी ओठ मिटलेले असतील. मग अचा उच्चार कशापासून आहे बघा, लिहून घेता आलं तर घ्या लिहून लगेच. अचा आहे गळ्यापासून, आणि रचा जो उच्चार आहे मस्तिष्क किंवा मस्तिष्कापासून करावा असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह चा उच्चार हा स्वर यंत्रापासून करावा असं सांगितलेलं आहे. मग म चा उच्चार करताना दोन्ही ओठ मिटलेले असतील. हा झाला अरहम ध्वनी. करूयात का, एकदा करून बघूयात का आपण सर्वजण? चालतंय. प्रत्येक हो, करू ना सर. कधी जैन होऊन बघूयात, कधी बौद्ध होऊन बघूयात. बरोबर आहे. सर परत एकदा सांगा उच्चार सर, सांग. हा गळ्यापासून, र मस्तिष्कापासून, ह हा. स्वरयंत्रापासून, आणि म ओठ मिटवून. असं सविस्तर लिहिलं तर खूप छान होईल परीक्षेमध्ये सुद्धा. करूयात बघा. ओम ओम कसा आहे बघा. श्वास घ्या. परत एक श्वास घ्या. परत एक श्वास घ्या. अशा प्रकारे आपल्याला तिथं उच्चारण करायचं आहे. तसेच आता दोन सांगितलेले. प्रार्थनेमध्ये काय काय, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, एक अरहम शब्दाचा उच्चार, महामंत्र. हा जैन धर्मामधील महामंत्र आहे तो. आणि दुसरा आहे महाप्राणध्वनी. हा कसा आहे, तर जसं की आपण भ्रामरीमध्ये करतो, तर त्याला त्यांच्या जैन धर्मामध्ये काय म्हणलंय, महाप्राणध्वनी असं त्याला म्हणलेलं आहे. म चा उच्चार करूयात परत एकदा. श्वास घ्या. परत एक श्वास. परत एक श्वास. अशा स्वरूपामध्ये तिथे आपल्याला सुरुवात करायची आहे. पुढे बघूया. सर र चा उच्चार करताना आपण मस्तिष्कापासून म्हणला, तर त्यावेळेस जीभ आपल्या टाळूला लागते का? उच्चारण जो आहे त्याचं कंपन कुठं अनुभवतात बघा. जसं की आपण म चा अनुभव करतो, त्याची कंपन कुठं अनुभवली जातात? दोन्ही साईडनी डोक्याला, कानाच्या वरती. म्हणजे मस्तिष्काशी संबंधित. त्याची कंपन कुठं अनुभवतात? मची कंपन कुठं अनुभवतात? मची पण मस्तिष्काशी संबंधित. ठीक आहे, पुढे जाऊयात परत, वेळ कमी आहे आपल्याकडे. मग प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला तिथं काय करायचं आहे, ध्येय निश्चिती करायची आहे. तर ध्येय निश्चिती का करायची, जसं की आपण संकल्प करतो बघा. आपण हिंदू याच्यामध्ये पूजा पाठ करायची असेल तर संकल्प सोडतो बघा. बरोबर आहे. हा संकल्प का सोडायचा, की आपलं कार्य जे आहे, आपण जे कार्य करतोय ते पूर्ण व्हावं, निर्विघ्न पूर्ण व्हावं. किंवा आपली काही इच्छा असेल तर त्यावेळी तिथं आपण इच्छा पण आपली मांडत असतो. या इच्छेसाठी मी हे कार्य करत आहे, अशा स्वरूपामध्ये पण संकल्प सोडत असतो. तसंच याच्यामध्ये सुद्धा ध्येय निश्चिती करायची आहे. मग ही ध्येय निश्चिती कशी आहे, काय म्हणून करायची, तर आपण हे जे ध्यान करतोय, मग का करतोय, कशासाठी करायचं, त्याच्याबद्दल परत एक मंत्र सांगितलेला आहे बघा. संपिक्खै अपगंपानम. बघा बरं उच्चार करून येतो का. संपिक्खै
संपिक्के अपगंपानम. परत एकदा सर्वांनी करूयात, चला 3 वेळी करूया. संपिक्के अपगंपानम. परत एक संपिक्के अपगंपानम. संपिक्के अपगंपानम. अशा स्वरूपामध्ये 3 वेळा आपल्याला इथं उच्चारण करायचं आहे. जसे की योगामध्ये आपण ओंकाराचं 3 वेळा उच्चारण करतो. आणि महाप्राणध्वनी असेल किंवा अर्हम शब्दाचा उच्चार असेल, हा किती वेळा करायचा आहे? 5 वेळा करायचा आहे. आणि ध्येय निश्चिती सूत्र जे आहे ते 3 वेळा उच्चारण करायचं आहे. मग पुढं काय आहे? हे प्रेक्षाचे मूलभूत तत्व आहे, असं सुद्धा या मंत्राला सांगितलं आहे. आणि याचा अर्थ म्हणजे स्वतःला स्वतःद्वारे पाहणे. बरोबर आहे? स्वतःला स्वतःद्वारे पाहणे आपले म्हणजेच बॉडी स्कॅनिंग. आता कायोत्सर्ग क्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल स्वतःला स्वतःद्वारे कसं पाहायचं. किंवा जसे की योग निद्रा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहत होतो. मग त्याचे प्रकार 2 पडतात. एक बाह्य शरीर पाहणे आणि दुसरं आहे आंतरिक शरीर पाहणे. हे झालं. याचं उच्चारण झाल्यानंतर ध्यानासाठी संकल्प सुद्धा करायचा आहे. मग तो कसा आहे? ध्यानाची खोल स्थिती प्राप्त करण्यासाठी संकल्प करणे. जसे की आपण पूजा पाठ करताना संकल्प करतो. इच्छा काहीतरी असते, आपण इच्छा ठेवत असतो आणि संकल्प सोडतो. मग इथं इच्छा काय ठेवायची आपल्याला? काही मिळावं असं आहे का इच्छा? नाही. तर आपलं जे ध्यान आहे ते निर्विघ्न पार पडावं किंवा सखोल ध्यानाची सखोल स्थिती प्राप्त आपल्याला व्हावी, निर्विघ्न ध्यान पार पडावं, याच्यासाठी आपल्याला तिथं संकल्प करायचा आहे. मग तो कसा आहे? काय म्हणायचं तिथं? मी माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रेक्षा ध्यान करत आहे. याचं सुद्धा आपल्याला 3 वेळा उच्चारण करायचं आहे. म्हणूयात आपण पण 3 वेळा. बघा कसं आहे. मी माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रेक्षा ध्यान करत आहे. मी माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रेक्षा ध्यान करत आहे. मी माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रेक्षा ध्यान करत आहे. याचं सुद्धा उच्चारण 3 वेळा आहे. जसे की आपण ओंकाराचं उच्चारण 3 वेळा करतो. आता हे झालं ध्यानाची प्रथम सुरुवात. शरीर मुद्रा झाली, हस्त मुद्रा झाली आणि सुरुवात प्रार्थने झाली. आता इथे पहिली पायरी. पहिली पायरी काय आहे? तर कायोत्सर्ग असं आचार्य महाप्रज्ञ यांनी सांगितलेलं आहे. कायोत्सर्ग म्हणजे काय हो? मग सांगता येईल कुणाला? काया म्हणजे शरीर. हो, उभे आणि राहून ध्यान करणे. उभे राहून करणे. बरं, ठीक आहे. उत्सर्ग म्हणजे काय? त्याग करणे किंवा बरोबर आहे, त्याग करणे. छान. काया म्हणजे शरीर आणि उत्सर्ग म्हणजे त्याग करणे. मग शरीराचा त्याग करायचा का हो? नाही, एक एक अवयव जसे आपण पूर्वी शिथिल करत गेलो होतो शवासनामध्ये. ठीक आहे, ते तर आहे. शिथिलीकरण तर आपल्याला करायचंच आहे. सुरुवातीला आपण कायोत्सर्ग काय बघतोय तर जुना संदर्भ बघायचा, अगदी प्राचीन संदर्भ. जसं की महावीरांचा संदर्भ त्या ठिकाणी काय असेल, प्रेक्षा ध्यानाचा काय होता संदर्भ, कसा होता, मूळ तत्व काय होतं प्रेक्षा म्हणजे, तसं कायोत्सर्ग म्हणजे मूळ तत्व काय आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर आचार्य महाप्रज्ञाने काय सांगितलं? शिथिलीकरण करा. कसं करा? मग कायोत्सर्ग म्हणजे मूळ तत्व काय आहे? तर काया म्हणजे शरीर, उत्सर्ग म्हणजे त्याचा त्याग करणे. मग शरीराचा त्याग करणे का? तर शरीराचा त्याग करणे नाही, तर शरीराविषयी असणाऱ्या ममत्वाचा त्याग करणे. बरोबर आहे? याला म्हणायचं आहे कायोत्सर्ग. मग जोपर्यंत आपण शरीराविषयी असणाऱ्या कायेचा त्याग करणार नाही, म्हणजे ममत्वाचा त्याग करणार नाही, तोपर्यंत आपण योग मार्गामध्ये पुढे पुढे जाऊ शकणार नाही. बरोबर आहे? आता त्याग कोण्या कोण्या गोष्टीचा करायचा आहे? आता कायोत्सर्ग कोण करतात? जे
पुढे गेलेले आहेत. साधकाचे प्रकार पडतात. काही साधक खालच्या पायरीला असतात, काही साधक त्याच्यापेक्षा थोडं वर गेलेले असतात, दुसऱ्या पायरीला असतात, काही साधक तिसऱ्या पायरीला असतात. असे साधकाचे सुद्धा प्रकार पडतात. आता आपल्यामध्ये पूजा पाठाचे दोन हे आहेत. एक आहे सगुण सगुण भक्ती आणि दुसरे आहे निर्गुण भक्ती. निर्गुण. निर्गुण भक्ती. बरोबर. सगुण भक्ती कुणासाठी? दोन प्रकार झाले. सगुण कुणासाठी? ज्यांना निर्गुण कळणार नाही, आणखीन लक्षात येणार नाही. तर निर्गुणामध्ये तर काहीच नसतं. बरोबर आहे. निर्गुणामध्ये ना कुंकू असतं, ना पाणी असतं, ना हार असतं, ना पुष्प असतं. तर जे लोक आत्मतत्वाला जाणतात किंवा ब्रह्मतत्वाला जाणतात ते, किंवा ब्रह्मतत्व सर्वत्र आहे म्हणतात, मग ते असं पार्थिव म्हणजे मूर्तीची किंवा मग मूर्ती कशापासून बनलेल्या असतात? धातूपासून किंवा दगडापासून. मग जे थोडं पुढे गेलेले साधक असतात ते याच्यामध्ये देवत्व तर आहेच, सगळीकडेच आहे, मूर्तीमध्ये पण आहे, पण सगळीकडे पण आहे. मग ते फक्त मूर्तीपुरतं मर्यादित राहत नाहीत, तर त्याच्या पुढे एक पायरी ओलांडून जातात. म्हणजे सर्वत्र भगवंताला पाहण्याचा प्रकार किंवा अंतर्गत ध्यानामध्ये ते मग्न होतात, आपल्या आज्ञाचक्रावरती भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतात. तसंच कायोत्सर्ग जी क्रिया आहे, आता त्याग करण्याच्या क्रिया सुद्धा दोन सांगता येतील आपल्याला. एक आहे सांसारिक गोष्टींचा त्याग. म्हणजे काय? लोभ, लालच, पैसा, शारीरिक म्हणजे सांसारिक गोष्टी, सुख सुविधा. आता जे जैन मुनी असतात, गुरु असतात बघा, ते कसे असतात हो? त्यांच्यासोबत काय असतं का? नाही, विवस्त्र असतात. गाडी सुद्धा ते वापरत नाहीत बघा, त्यांना त्या गाड्यावरती बसवून ढकलतात. गाड्यावरती बसवून ढकलत नेतात. घरदार असतं का? नसतं. सांसारिक सुख असतं का? कामाचं सुख असतं का? नाही. म्हणजेच सांसारिक सुखाचा त्याग तर केलेलाच आहे. पण म्हणजे आपण सामान्य माणसाला हे सुद्धा शक्य नाही. 3 पायऱ्या आपण करू शकतो. एक सामान्य माणूस, दुसरा सांसारिक सुखाचा त्याग केलेला माणूस आणि तिसरा शारीरिक. आता ती शारीरिक कसं बघूयात. तर दुसरा आपण सामान्य माणसं आहोत. दुसरा ज्यांनी घरादाराचा त्याग केलेला आहे, सर्व सुख सुविधांचा त्याग केलेला, ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये येतील. म्हणजे त्याच्याबद्दल ममत्व असतं. सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे, म्हणून आपण त्याचा त्याग करू शकत नाही. मग तिसरी गोष्ट कशी आहे? तर आता सांसारिक गोष्टीचा तर त्याग केलाय, मग ममत्व जे आहे ते आपल्या शरीराशी बी आहे. आपण आपल्या शरीरावरती सुद्धा प्रेम करतो, बरोबर आहे. तसं जोपर्यंत शरीराविषयीचं ममत्व सुटणार नाही, मग ज्यावेळी शरीराचं ममत्व सुटतं त्यावेळी आपण आत्मतत्वावर स्थिर होतो. म्हणजे हे शरीर जे आहे हे भाड्यानं मिळालेलं आहे. जसं की एखादा ऍक्टर त्याला जे कपडे लागणार आहेत ते तात्पुरती तेवढ्या वेळेपुरती घेतो आणि परत करतो. तसंच आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ते वस्त्र आहे. शरीर काय आहे? वस्त्र आहे. वेळोवेळी आपण बदलत असतो. जुनं झालं की टाकून देतो आणि परत नवीन घेतो, असं गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मग तसंच आता कायस्वर्ग हे हा मूळ तत्व काय आहे? तर शरीराविषयी त्याग, शरीराविषयी त्याग, ममत्वाविषयी त्याग करणे म्हणजे कायस्वर्ग हे मूळ तत्व आहे. मग पुढे काय सांगितले आचार्य महाप्रज्ञांनी? तिथं ध्यानामध्ये त्याचा कसा अवलंब करावा? तर शिथिलीकरणाद्वारे. आता बघा, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये आपला भाग काय होता? ही क्रिया कशामध्ये पाहिली आपण? तर योग निद्रेमध्ये पाहिली. मग तीच क्रिया परत आणखीन कशामध्ये पाहिली? सायक्लिक मेडिटेशन मध्ये पाहिली. त्याच्यामध्ये कुठं पाहिली? तर DRT मध्ये पाहिली, डीप रिलॅक्सेशन मेडिटेशन, याच्यामध्ये पाहिली. मग आता परत तिसऱ्यांदा पाहिजे आहे, ती कशामध्ये आहे? तर कायोत्सर्ग मध्ये ती क्रिया आपल्याला पाहिजे आहे. वरचा भाग तर आपण घेतलेला आहे. तसेच ममत्वाचा तर त्याग झाला. आणखीन एक गोष्ट महत्वाची राहिली,
ती म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या ध्यानधारणेच्या अवस्थेमध्ये बसतो त्यावेळी हालचालींचा सुद्धा त्याग करायचा. हालचालींचा छोटीशी हालचाल तिथं होऊ द्यायची नाही. जसं की आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे कसं स्थिर बसायला पाहिजे. बरोबर आहे, त्याचं सुद्धा वर्णन तिथं मिळतं. जसं की दिवा जिथं वारा नाही त्या ठिकाणी जसा स्थिर असतो तसं स्थिर दृढ आसन घालायचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच शरीराची हालचाल सुद्धा त्याग करणं हे काही स्वर्गामध्ये येतं. आणि एकदम स्थिर राहून आपल्या खऱ्या स्वरूपाला पाहणे. तसेच पुढे जैन धर्मातील 21 तीर्थंकरांना कायोसर्गातच यामध्ये मोक्ष प्राप्त झाल्याचा इतिहास आहे. आणखीन मग एक कायोत्सर्गाची मुद्रा घेऊया 2 मिनिटांमध्ये, त्यानंतर पुढची कृती बघूया. फक्त कायोत्सर्ग मुद्रा करायची आहे. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडस 4 बोटाचं अंतर. आणि हात आपल्या शरीराला चिटकून ठेवायचे नाहीत, थोडेसे म्हणजे लटकलेले असतील आणि एकदम ढिल्ले सोडायचे. खांदे सुद्धा सगळं ढिल्ले सोडायचे, असं ताण वगैरे ठेवायचं नाही. एकदम ढिल्ले सोडून द्या, हात खाली लटकलेले असतील. हातामध्ये मोठ वगैरे बांधायची नाही, सहज स्वरूपामध्ये ठेवून द्यायचे आणि दोन्ही डोळे झाकायचे. जोपर्यंत मी थांबा म्हणणार नाही तोपर्यंत क्रिया ही अशीच करायची. फक्त अनुभव घ्यायचा त्या स्थितीचा, काय अनुभव येतोय. थांबूयात. सावकाश डोळे उघडायचे, बसून घ्यायचंय सावकाश. कोणी काही अनुभव सांगू शकाल का? काही सांगा. हो सर. नाही झालं, स्थिर नाही झालं सर. मन सतत हातांमध्ये मुंग्या आले होते. हात थोडे जड वाटले, दोन्ही पाय जड वाटले. ठीक आहे. आणखीन काही कोणाला? चक्कर आल्यासारखं गोल फिरत होत. म्हणजे ठीक आहे. असं वाटलं की आणखीन उभा राहूनच्या आसनापेक्षा झोपून केलेले आसन थोडे सोयीस्कर आहेत. ठीक आहे. हो सर, सांगा काय. शरीरावर नियंत्रण करण्यासाठी वारंवार मेंदूला म्हणजे हे झालं. हो, तोच जात होता, कधी मागे कधी हा पुढे. हा. म्हणजे प्रयत्न करा. मेंदूला हा प्रयत्न आराम. करावा लागत होता. पण शांततेचा काही अनुभव आला का? हो आला. आणि असं लक्षात आलं की दोन्ही पायांच्या मध्ये हे झालंय, म्हणजे आपण एकचित्त झालं दोन पायांच्या मध्ये. ठीक आहे. ज्यावेळी आपण कायोत्सर्ग मुद्रेमध्ये थांबतो, मन स्थिर व्हायला लागतं, शांततेचा अनुभव यायला लागतो आणि शरीरापासून थोडस वर उचलल्यासारखं वाटतं. म्हणजे शरीराचा म्हणजे उच्च पायरीकडे
जाण्याचा तिथे आपल्याला प्रयत्न होतो. ठीक आहे. आणि बघा आणखीन मग आता कायोत्सर्गामध्ये ममत्वाचा त्याग सांगितला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? शरीराची हालचाल. शरीराची हालचाल तुम्ही होत होती म्हणला ना, बरोबर आहे. कधी मागं होतं, कधी पुढे होत होतं. मग स्थिर राहायचं आहे, एकदम स्थिर राहून मग परत अनुभव तुम्ही घेऊन मला सांगायचा. नंतर तुम्ही करा स्वतः करून, नंतर सांगा मला. पुढे बघूयात आता. आणि बघा आपण 1 मिनिटासाठी सुद्धा स्थिर राहू शकत नव्हतो. मग हे तीर्थंकर जे आहेत, काही जणांनी 12 वर्षापर्यंत स्थिर राहिल्याचा इतिहास आहे, काही जण 1 वर्षापर्यंत स्थिर राहिल्याचा इतिहास आहे. तर भगवान बाहुबली हे 1 वर्षापर्यंत या मुद्रेमध्ये स्थिर होते. म्हणजे बघा ती स्थिरता कशी असेल. ठीक आहे, पुढे बघूयात. मग कृती काय आहे या कायोत्सर्गाची? महाप्रज्ञांनी काय सांगितलंय? तर स्वयंसूचनाद्वारे 5 मिनिटापर्यंत ही आपल्याला कृती करायची आहे. जसे की योग निद्रेमध्ये आपण शरीराच्या प्रत्येक भागाला शिथिल करत गेलो, एकेका भागाला. तसंच आता योग निद्रेमध्ये कसं केलं आपण? शवासन स्थितीमध्ये या सूचना दिल्या होत्या. पण आता या कृतीमध्ये, कायोत्सर्ग कृतीमध्ये उभं राहून द्यायच्या आहेत सूचना ह्या, किंवा पद्मासनामध्ये बसून द्यायचे. त्याच्यातला अनुभव तिथं घ्यायचा आहे. बघूयात काय म्हणले. ध्यानात्मक अवस्थेत शारीरिक मुद्रा आल्यानंतर मग कोणकोणत्या मुद्रा? उभं राहून किंवा पद्मासनात एकदम स्थिर राहून शरीराच्या एक अवयवांना शिथिल करत जावे. जसं की पायाच्या बोटांपासून सुरुवात करून पायाची तळवे, घोटा, पिंढऱ्या, गुडघा, मांड्या, जनेंद्रिय इत्यादी असं करत करत सर्व भागांना तिथं शिथिल करून घ्यायचं आहे. मग शेवटी कुठे येतो आपण शेवटी काय म्हणतो? एक अवयव संपले. डोक्याचे अवयव झाले, चेहऱ्याचे झाले, नाक झाला, चेहरा झाला, डोक्याच्या वरती त्वचा झाली, कपाळ झालं, सर्व झालं की आपण श्वासाकडे येतो. नाकातून येणारा आणि जाणारा श्वास याला आपण शिथिल करून घेतो, बघतो. आणि हे बघितल्यानंतर आता बघा, हे शिथिल करताना आपल्याला त्या अवयवाकडे बघायचं आहे. आता हे ध्यान कसलं आहे? प्रेक्ष ध्यान आहे, बघायचं ध्यान आहे, बघायचं आहे आपल्याला. जसं एक सूचना आपण देत जातो तसं त्या अवयवांना बघत जायचं आहे. आणि शेवटी कुठे येऊन टेकतो आपण? श्वासाकडे पण बघायचं आहे, श्वासाला पण शिथिल करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी आणखीन कुठे येतो? तर आत्म्याकडे येतो. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा एक प्रकारचा शरीराचा त्यागच आहे, शरीराच्या ममत्वाचा त्यागच आहे. शरीर सुटतं आणि आत्म्यावर येऊन थांबतो, बरोबर आहे. हा सुद्धा एक प्रकारचा कायोत्सर्गच आहे. मग पुढचा जो प्रकार आहे तो आहे अंतरयात्रा, किंवा त्याला म्हणायचं आहे अंतर्गत सहल. आता हा जो प्रकार आहे हा आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. पोस्ट करा. पोस्ट. हा, कसं करायचं हे? नाभावरती क्लिक करा. त्याच्यानंतर येणारे पर्यायापैकी मेक पोस्ट असं येतं पर्याय. स्वानंद योग विद्या गुरुकुल त्याच्यावरती बोटा हे करा. त्यानंतर पर्याय येतात त्यामध्ये. कुठं आहे ऑप्शन? तो दिसत नाही. नाव आहे ना माझं, पार्टिसिपेंट वरती जावा. पार्टिसिपेंट वरती जावा. त्याच्यावरती स्वानंद योग विद्या गुरुकुलचं जे त्याच्यावरती बोट धरा. त्यानंतर पर्याय येतात, त्यामध्ये मेक होस्ट असा पर्याय आहे. होस्टने जर मीटिंग लिहू केली तर सर्वांचीच मीटिंग हे समजा. त्यासाठी झालं, बघा झालं. हो, झालं. ठीक, जाऊ शकता आता तुम्ही. हो, आता काय थांबूया.